कन्या रास हा सप्ताह आपल्या राशीला संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे। आठवड्याची सुरुवात थोडी अप्रसन्नतेने होईल, परंतु आठवड्याचा मध्य एकदम सुंदर आणि मनासारखे परिणाम देणारा असा जाईल। कोणतीही महत्त्वाची कामे करणार असाल तर ती आठवड्याच्या मध्यामध्येच करा, आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळतील। बरेच दिवस झाले आपण एखादी कोर्ट केस चालू आहे किंवा कोर्ट केस लढत आहात आणि ती अजिबातच पुढे सरकत नाही किंवा त्याचा बऱ्यापैकी निकालच लागत नाही आहे, तर आत्ता सध्या तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे किंवा आपण एक पायरी पुढे सरकाल आपल्या बाजूने आणि त्याला आपल्या बाजूनेच सकारात्मक परिणामही मिळण्याची शक्यता आहे। तरी प्रयत्न करत राहावा। कोठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर नक्की जा, परंतु थोडेसे सांभाळून जा, कारण प्रवासामध्ये आपले आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे। म्हणून कोणतेही आर्थिक व्यवहार जर तुम्ही करणार असाल किंवा करताना जरा जपूनच करा, उगीचच फसविले जाल आणि याचा आपल्याला नुकसानच होणार आहे। कारण नसताना अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे, तरी जरा जपूनच खर्च करा, त्यामुळे आपले बचत करण्यावरही परिणाम होतील आणि भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक बाबतीमध्ये टंचाई जाणवू शकेल। कोणतेही महत्त्वाचे निर्णय असो, मग ते बाहेरचे असो किंवा घरामधील असो, नेहमी मोठ्यांचे परामर्श घेण्याचा प्रयत्न करा। नेहमी आपलेच म्हणणे खरे असते असा गैरसमज जरा कमी करा किंवा कमी करण्याचा प्रयत्न तरी करा, म्हणजे फायदा हा आपल्यालाच होणार आहे। आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला आपण तोंड देण्यासाठी धैर्याने उभे राहाल आणि परिणामही आपल्याला सकारात्मकच मिळतील। आपल्या वाहनाबाबत थोडीशी चिंता राहील, तरी थोडीशी काळजी घ्या। कोठे प्रवास करणार असाल तर अचानक आपल्याला असुविधा राहतील आणि आपले जे काही योजना आहेत त्यावर पाणी फिरेल आणि म्हणूनच आपण वाहनाबाबत थोडंसं आधीच दक्षता घेतलेली बरी। आपल्याकडून अचानकपणे काही धर्माची कार्ये घडतील आणि त्यामुळे आपल्या मनालाही एक प्रकारचे समाधान लाभेल आणि घरामध्ये प्रसन्नता राहील। सगळीकडे आपल्याला कामात चांगलेच परिणाम दिसून येतील। विवाह इच्छुकांसाठी हा सप्ताह थोडा अडचणीचा आहे। काही स्थळे आपणहून चालत येतील, परंतु त्यांच्यासोबत काही अडचणीही येतील, तरीही आपण धीर सोडू नका। जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तेथेही आपल्या पार्टनरसोबत आपले काही एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे, तरी पण ते वाद सोडवण्याचा प्रयत्न करा। उगीचच अबोला धरू नका, कारण हे वाद पुढे जाऊन गंभीर स्वरूप याला प्राप्त होण्याची पण शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं सावधान राहण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला त्यांचे भाग्य उजळण्याचा काळ आहे। भरपूर धनलाभ मिळेल, परंतु काही बाबतीमध्ये अडचणी पण निर्माण झाल्यामुळे उत्पन्नामध्ये थोडीशी अडथळा येण्याची शक्यता आहे, परंतु संयमाने जर तुम्ही घ्याल तर याच्यावरही आपण मात कराल आणि आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही अगदी जोमाने प्रयत्न कराल। सोबतच एखादे नवीन काम तुम्ही हाती घ्याल आणि त्यातूनही आपल्याला चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता आहे, तरी याचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्या। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणींना सामोरे जावे लागेल। आपल्याला मिळालेल्या कामामध्ये काही कारणाने नकळतच आपल्याकडून उशीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्यावरचा जो विश्वास आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, त्यावर तडा जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण आधीच थोडेसे सावधान राहा। भिवू नका। आपले काम काहीही झाले तरी वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। तरुण वर्गाला एक महत्त्वाचा सल्ला आहे। आपल्याला वाटत असते की जाऊ दे, आज नको, उद्या करू, असं तुम्ही आळस करत करत प्रत्येक दिवस उद्यावर ढकलतात, पण उद्या हा कधी उगवतच नसतो। त्यामुळं आपण कुठलंही काम करणार असाल तर उद्याची वाट बघू नका, आत्ताच करायला सुरुवात करा। आळस आधी सोडून द्या, त्याला लांब फेकून द्या। जर नवीन व्यवसाय करणार असाल तर नक्कीच करा, यातही आपल्याला लाभच मिळण्याची शक्यता आहे। आणि जर तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना असेल एखाद्या छोट्याशा व्यवसायाबद्दल किंवा उद्योगाबद्दल किंवा नोकरीबद्दल, तर तीही तुम्ही साकार करण्यासाठी तुम्हाला नक्कीच संधी मिळून जाईल, तर तुम्ही त्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। बघा, यश नक्कीच आपल्याला मिळण्याची शक्यता आहे। फक्त प्रयत्न करणे सोडू नका, आळस करू नका। गेलेला दिवस परत येत नसतो, एवढं लक्षात ठेवा। महिला वर्गाला हा सप्ताह खूप सुंदर जाणार आहे। महिलांना जर कुठे फिरायला जायचे असेल तर नक्कीच जा। अगदी आपल्या मनासारखे सगळं होण्याची शक्यता आहे। जणू काही सगळं तुमच्यासाठीच आहे असं वाटायला लागेल। मन अगदी प्रसन्न असेल आणि त्यामुळे आपण कोणतेही काम अगदी मनापासून कराल।
विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी काही गैरसोयीला सामोरे जाण्याची शक्यता आहे, परंतु हे फार काळासाठी नसणार आहे. नंतर सर्व काही ठीक होईल, पहिल्यासारखे होईल, त्यामुळे काळजी नसावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा ते जेथे राहतात त्या ठिकाणी थोड्याशा अडीअडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तरी पण भिवू नकात. याचा परिणाम आपल्या अभ्यासावर तर नक्कीच होणार आहे. फक्त हा काळ आहे, हा निघून जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सध्याचा काळ आपल्याला प्रतिकूल आहे याची जाणीव ठेवा, पण नंतर आपल्या एकाग्रतेवर आणि आपल्या अभ्यासावर ठाम राहा. आपलं ध्येय लक्षात ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करण्याची सुरुवात करा. सर्व काही ठीक होईल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ थोडा आहाराबाबतीत जागरूक राहण्याचा असा असणार आहे. जपूनच आहार घ्या, कारण आपल्याला पचनाच्या काही तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे आपण स्वतःच अगोदर दक्ष राहिलेले बरेच आहे. काही नवीन कार्य करण्याच्या विचारात असाल तर नक्की जरूर करा, कारण आपल्याला पण थोडंसं छान वाटेल, मन प्रसन्न राहील आणि आपण लोकांमध्ये मिसळल्यामुळे आपण खूप बिझी असाल, त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा एक सकारात्मक परिणाम दिसून येईल. एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी कभी खुशी कभी गम असे मिश्र फळे देणारा आहे. लाभ मिळाले तर आनंद घ्या, अडचणी आल्या तर त्याला सामोरे जा, पण प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. सोबतच ह्या सप्ताहासाठी आपला शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक हा आहे 4, तर याचाही आपण लाभ घ्यावा. जवळजवळ हे 2023 जे वर्ष आहे ते संपतच आलेलं आहे. बाकी फक्त काही दिवसच उरलेले आहेत असं म्हणायला आता हरकत नाही. सगळ्यांनाच नवीन वर्षाची आता चाहूल लागलेली आहे. तरी येणार हे 2024 जे वर्ष आहे ते सर्वांनाच अगदी आनंदाने भरलेले, सुख समृद्धीने परिपूर्ण असलेले, मनातील सर्व मनोकामना पूर्ण करणारे, नवीन स्वप्ने पाहायला लावणारे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून कष्ट करायला लावणारे असे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.